देखो, जब भी अनुपस्थित थे तो सूचना दी गई है और उसमें सुधार हो गया, सब लोग उपस्थित हो गए, कारभार अच्छी तरह हुआ, इसलिए तो कामकाज इतने बड़े पैमाने पे हुआ है, रिकॉर्ड हुआ है। और राहुल गांधी के बारे में आपने बताया कि वो उसका तो मैं सदन में भी निषेध कर दिया है। और जो राहुल गांधी स्वतंत्र वीर सावरकर का अपमान किया, मोदी जी को उन्होंने खाली प्राइम मिनिस्टर को नहीं बल्कि उनके मोदी सरनेम और जाति को भी गाली दी है और समस्त ओबीसी समाज का अपमान उन्होंने किया है। मतलब ये तो उनको अधिकार नहीं था मोदी जी, इसलिए उनकी निंदा जितनी करे उतनी थोड़ी है। अभी इस देश के प्रधानमंत्री मोदी जी, इन्होंने इतनी अपनी अर्थव्यवस्था को ऊंचाई पे ले रखा है, इस देश को महासत्ता के ऊपर हम और जा रहे हैं, और जो 12 महीने 24 घंटे काम कर रहे हैं, ये उनके ऊपर बोलने का राहुल गांधी को बिल्कुल अधिकार नहीं है। और जिन्होंने मैं तो यही बताऊंगा कि जब उनकी माताजी की मृत्यु हुई, दूसरे तुरंत उन्होंने अपना कर्तव्य निभाने का काम शुरू किया। वहां पर कुछ किधर बंगाल में कार्यक्रम था, तो ऐसे हमारे देश के प्रधानमंत्री जी जो पूरे उनके नस नस में देशभक्ति राष्ट्रभक्ति पूरे भरी हुई है, और ये ऐसे जो राहुल गांधी जो देश में भी और विदेश में जाके बदनामी करते देश की, लोकशाही नहीं है, लोकशाही खतरे में। ये अगर लोकशाही खतरे में होती तो उनकी उनकी रोड ये भारत जोड़ो बोल के वहां भारत तोड़ो का काम कर रहे थे उधर जाके, तो ये असली में वो देशद्रोह है। और इसलिए उनकी जितनी निंदा करे उतनी कमी है अभी। और इसलिए ये सिर्फ प्रधानमंत्री जी का अवमान नहीं है, पूरे मैं फिर एक बार बताऊंगा, ये मोदी सरनेम को लेके उन्होंने कहा है, वो जाति को लेके कहा है, ये समस्त ओबीसी समाज का अपमान किया है। और इसलिए मैं उनका जाहिर धिक्कार भी करता हूँ, निषेध भी करता हूँ। और ऐसे सावरकर जी का अपमान क्यों कर रहे हैं, उनको आज भी पूछा गया तो उन्होंने हमेशा ये कहा नहीं, जानबूझ के वो कर रहे हैं, जानबूझ के कर रहे हैं। और अभी इसीलिए तो वो सदा इधर जो आंदोलन हुआ है उसी के कारण हुआ है। अभी यही देखना है कि जो हिंदुत्व बोलने वाले जो लोग हैं, सावरकर जी का अपमान करने वालों के साथ खड़े हैं, उनकी वो जो क्या बोलते हैं उसकी खासदार की बचाने के लिए, ये तो दुर्भाग्य है। अनुपस्थित राहिलेले आपण लगातार सावरकर के अपमान के बावजूद भी सभा में उनके साथ खड़ा है और बाहर भी एकता दिखाते उनके साथ प्रदर्शन में शामिल हो रहे हैं। इस तरीके से कैसे, ये तो दुर्भाग्य है। बाला साहब ठाकरे जी रहते तो जब उन्होंने मणिशंकर को जैसे जूते मारे थे ना, ऐसे इनको मारते थे। सीएम साहेब भाषणात असं म्हणाला की अशा पद्धतीने जर राहुल गांधी बोलत राहिले तर त्यांचं फिरणं मुश्किल होईल। खरोखर लोक आज रस्त्यावर उतरतील, त्यांना खरंच फिरून देणार नाही। शेवटी सावरकर हे स्वातंत्र्यवीर देशभक्त, त्यांनी अंदमान काळ्या पाण्याचे जेल भोगलं, त्या आपलं कोलूला त्यांना जोडलं। म्हणजे अशा देशभक्ताला ज्यांचा एवढा मोठा त्याग आहे, त्यांच्यावर हे वारंवार जाणीवपूर्वक बोलणं हा देशाचा अपमान आहे, समस्त स्वातंत्र्यवीरांचा देशभक्तांचा अपमान आहे। पण महाराष्ट्र सरकार राहुल गांधींच्या बाबतीत काही, अरे महाराष्ट्र सरकार, जनता रस्त्यावर उतरेल, जनता त्यांना उत्तर देईल। आता तुम्हाला मी सांगतो, ज्या काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केलाय राहुल गांधींनी, त्याचबरोबर मोदी साहेबांना चोर म्हणून उल्लेख केला, त्यांना वाटतं काय आम्ही वारंवार गोवेल्स नीतीप्रमाणे आरोप करत राहू म्हणजे लोकांना खरं वाटेल। पण मागच्या निवडणुकीत त्यांनी एक मुद्दा काढला होता, चौकीदार चोर आहे, त्यांना सपाट करून टाकलं लोकांनी त्यांच्या विरोधकांना। आणि त्यामुळे आता मी जास्ती बोलू इच्छित नाही। त्यांची अवस्था आहे ना चोर म्हणणाऱ्यांची, उद्या काँग्रेसची चोराची लंगोटी पण राहणार नाही। मंत्री उपस्थित नाही त्याच्यामुळे अनेकदा लक्षवेधी पुढे ढकलला झालं ना। आता मगाशी आता कामकाज भरपूर झालं,
12 तास काम केलं आणि 12 तास काम केलं ते बघत नाही तुम्ही. बस मंत्री एक वाजेपर्यंत चालू विरोधी आहे. पक्ष एक येऊन वाजेपर्यंत, बोलले तुम्हाला. 3 दिवस, पण 1 वाजेपर्यंत. रात्री 11, 12 वाजेपर्यंत कामकाज झालं ना. ते पण तुम्ही सकाळी 9 वाजता लवकरच होईल. अरे एक कॅगचा रिपोर्ट आज अर्थमंत्री महोदयांनी टेबल केलेला आहे आणि त्याच्यावर काही गंभीर ताशेरे आहेत, काही ऑब्झर्वेशन आहेत, त्याची चौकशी होईल ना. इसके बावजूद बीएमसी ने कोई जवाब नहीं दिया कैट को कोविड-19 से रिलेटेड। अरे सब जवाब देना पड़ेगा अभी. स्वागत है आली जनाब उद्धव ठाकरे का मालेगांव में इधर आधे जगह पे आली अली जनाब इस तरह के पोस्टर्स मालेगांव में अली जनाब. पहले से जनाब तो अभी वही तो बोल रहा है, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बोलने में भी कचर रहे हो. अभी अली जनाब हो गए. अभी क्या बोले. मागणी केलेली आहे. हिंदुत्व का नाम लेने का अधिकार नहीं है अभी ये सावरकर जी के मुद्दे पे वो दिखाई पड़ रहा है. वो जो सावरकर जी का अपमान करता है, उनका पद बचाने के लिए वो काली फीता और क्या क्या लगा रहे हैं, उनके साथ खड़े होते हैं. इससे और क्या दुर्भाग्य हो सकता है. और जो हुआ है वो कानून से नियम से हुआ है, कोर्ट के निर्णय से हुआ है. और ये सब इससे पहले भी कुछ लोग हुए हैं ना डिस्क्वालिफाई, तो उन्होंने कभी ये कुछ किया नहीं. जरा पुन्हा एकदा अधिवेशनावर येऊया. पुन्हा एकदा अधिवेशनावर सर समजू. एक मिनिट जरा थांबा तुम्ही. मराठी बोलू दे. मुख्यमंत्री महोदय आपण म्हणालात समृद्धी गेम चेंजर आहे, शेवटी नावाशिवाय पोस्टर पण आपल्या ज्या पूर्ण याच्यामध्ये मुंबई गोवा महामार्ग जो पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटक जाऊ शकतील, पर्यटनाला चालना मिळू शकते, त्या महामार्गाबद्दल आजपर्यंत अरे बाबा मग बोललो आम्ही. मुंबई रवी चव्हाण स्वतः व्हिजिट करून आले, बैठक घेतली. तो नॅशनल हायवेचा रस्ता आहे. गडकरी साहेबांना मी स्वतः बोललो आणि टाइम बाउंड प्रोग्राम दिलाय. मे महिन्यापर्यंत 1 लेन सुरू होते, डिसेंबर पर्यंत कम्प्लीट रस्ता. समृद्धी महामार्गाचं आहे. समृद्धी महामार्गाच्या बाजूला ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नियमानुसार आपल्याला सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात, त्याची टेंडर प्रक्रिया सर्व झालेली आहे, पण अद्यापपर्यंत त्याला वर्क ऑर्डर दिली गेली. लवकरच होईल, ते काम होईल, लवकर सुरू होईल. आणि त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने देखील त्या सगळ्या सूचना दिल्या, त्याचे काम होईल. गॅगचा रिपोर्ट आल्यानंतर पुढची चौकशी कशी होणार आणि जे ताशेरे ओढले गेले त्याला जबाबदार कोण असं वाटतं प्रसंग. आणि साहेब जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होईल. ठाकरे ने कहा कि दूसरी महानगर पालिकाओं में किसी तरीके की कैट की रिपोर्ट पर इंक्वायरी कंडक्ट करें. आदित्य ने कहा अरे वो सब मतलब बीएमसी में किया, इसलिए सब जगह करना है. ये जरूरत पड़े. अभी इतने सालों का जो कारोबार है, उसमें तो अभी दूध का दूध पानी का पानी तो होना चाहिए. पक्ष धनुष्यबाण सगळं पळवलं आणि तुम्ही आता इथे शेजारच्या खोलीमध्ये येऊन नोंदा जेवून गेला असं समजलं. कुठे? आता सभापती पण पळवणार आहे. कुठल्या अरे बाबा ऐका तुम्ही आता पण तुम्ही त्यांच्यात सामील झाले का पळवलं म्हणून. बघा पळवलं नाही. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं. घटना आहे, कायदा आहे, नियम आहे, याचा सगळा हे करूनच हे सरकार स्थापन झालंय. म्हणून निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आम्हाला दिलं, शिवसेना आम्हाला दिली. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना म्हणत होतो पहिल्यापासून. एक नाही अरे जेवायचा विषय नाही तर बाळासाहेबांची. तुम्हाला नाही अरे भैया बाद में ना आज थोडं. त्यामुळे त्याच्यात बघा ज्या सगळा समजा निवडणूक आयोगाचे न्यायालयाचे ज्यांनी त्यांच्या बाजूने निकाल दिला की ते चांगलं,
निकाल विरुद्ध दिला की मग त्या न्यायव्यवस्था असेल, ती स्वतंत्र यंत्रणा असेल, ती वाईट, असं कसं काय म्हणू शकतो आपण? असं म्हणून आम्ही मेरिटवर आहोत आणि आमचा सर्व न्यायव्यवस्थेवर आणि संबंधित यंत्रणांवर विश्वास आहे. हे सगळं विरोधकांनी सांगितलं. हे सगळं विरोधकांनी सांगितलं. तुम्ही महिलांवर अन्याय करताय, बोलू दे त्यांना. मंत्रिमंडळात महिला किती येणार आणि कधी येणार? दुसरं म्हणजे शक्ती बिल कधी येणार? तिसरी गोष्ट म्हणजे राहुल गांधी कोर्ट म्हटल्यावर त्यांना शिक्षा झाली तर अब्दुल सत्तार आपल्या मंत्रिमंडळात कधी जाणार? आपण शक्ती बिल तिकडे पाठवले, केंद्रात पाठपुरावा करून आपण लवकर करू आणि मंत्रिमंडळाचं तर लवकरच होईल. महिला असतील ना? महिला असतील ना? महिला असतील. अब्दुल सत्तारांवर कारवाई कधी होणार? जाहीरपणे महिलेला शिवाय दिलं सर. तपासून आपण कारवाई करू. तपासून सादर करा. राहुल काय म्हणतो? राहुल, ए राहुल बोल ना, बोल ना. त्या बाबतीतची कारवाई कुठपर्यंत आली आणि कधीपर्यंत होणार? आता बघा, सरकार बदललंय, त्यामुळे बरंचसं काय बाहेर येऊ शकतं. भूषण त्यामुळे लवकरच येईल. देसाई भूषण देसाई थोडी मंत्री होता. चला. लवकरच